नमस्कार. आज आपण कर्वे रोड येथील त्या ओढ्यावर आहोत, ज्या ओढ्यावर आम्ही मागच्या वेळेस आंदोलनाला बसलो होतो. आज त्याची तुम्ही परिस्थिती पाहू शकता. काय भीषण परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. आम्ही महापालिकेला वारंवार जाब विचारतोय की याचं आम्हाला काहीतरी उत्तर द्या, पण ते काहीच उत्तर आम्हाला देत नाही. नुसते टोलवाटोलवीची उत्तर या ठिकाणी चालू आहेत. आज नाल्याला तुम्ही पाहू शकता का गटारामध्ये कन्वर्ट केलेलं आहे. मागच्या वेळेस आम्ही एवढं नाल्यात बसून आंदोलन केलं तरी या सरकारला, महापालिकेच्या प्रशासनाला जाग आलेली नाही. फक्त आणि फक्त काही बिल्डर लोकांना फायदा व्हावा यासाठी कुठल्या तरी एका गांडगुळ राजनेत्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा डीपी रोडचा घाट घातलेला आहे. माझ्या हातात गुगल अर्थचे 2011 पासूनचे फोटो आहेत. किती गाड्या होती या ठिकाणी आता तुम्हीच विचार करा. आज या ठिकाणी किती गाड्या आहेत ते पण तुम्ही बघा. आज पुणे शहरामध्ये 2000 ते 3000 गाड्यांची कत्तल होणार आहे. आज जर झाडच नाही राहिले तर पुण्याचं काय अस्तित्व राहणार आहे. एवढं हिरवगार पुणे होतं. आज या बिल्डरांच्या घशात घालून काही राजकीय नेत्यांनी आपली पोळी वाजण्यासाठी पुणे शहराचं विद्युतीकरण केलंय. विकासाच्या नावाखाली बकास करायचं काम. रोज 5 ते 6 टन धूळ हवेमध्ये चाललेले आहे. एक दिवस अशी परिस्थिती येणार आहे, ऑक्सिजन मास्क लावून फिरायची वेळ पुणेकरांवर येणार आहे. आणि या विरोधात लवकरच आम्ही न्यायालयात सुद्धा जाणार आहोत. न्यायालयात आम्ही गाज मारणार आहोत की हे काय चालू आहे. आज जर आमच्या जीवाशी कोण खेळत असेल तर त्याला इथून पुढे आम्ही न्यायालयीन लढाई लढू. आणि या पुढे मी सगळ्या पुणेकरांना आवाहन करतो की लवकरात लवकर आपण सर्वांनी एकत्र येऊन हे जे काही विद्युतीकरण चालू आहे, आपल्या जीवाशी खेळ चालू आहे, आपण एकत्रित होऊन या पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात एक मोर्चा काढू. आणि जेवढी गाड्या कट होणार आहेत ती सगळी तात्काळ थांबवली गेली पाहिजेत. आम्ही लवकरच या डीपी रोड विरोधात आणि हे जे इथली अजून 350 गाड्या कट होणार आहे असं आमच्या काने आलेलं आहे, त्या विरोधात आम्ही लवकरच न्यायालयात जाऊ. नमस्कार. आज आपण कर्वे रोड येथील त्या ओढ्यावर आहोत, ज्या ओढ्यावर आम्ही मागच्या वेळेस आंदोलनाला बसलो होतो. आज त्याची तुम्ही परिस्थिती पाहू शकता. काय भीषण परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. आम्ही महापालिकेला वारंवार जाब विचारतोय की याचं आम्हाला काहीतरी उत्तर द्या, पण ते काहीच उत्तर आम्हाला देत नाही. नुसते टोलवाटोलवीची उत्तर या ठिकाणी चालू आहेत. आज नाल्याला तुम्ही पाहू शकता का गटारामध्ये कन्वर्ट केलेलं आहे. मागच्या वेळेस आम्ही एवढं नाल्यात बसून आंदोलन केलं तरी या सरकारला, महापालिकेच्या प्रशासनाला जाग आलेली नाही. फक्त आणि फक्त काही बिल्डर लोकांना फायदा व्हावा यासाठी कुठल्या तरी एका गांडगुळ राजनेत्यांनी आणि प्रशासकीय